हॅलो. तर दरम्यान पहिल्या फिरतीला अंतिम सामना रंगतोय तो युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आले गोलंदाज ऋषिकेशचा मात्र खरपूस समाजा घेतलाय. वेलकम केलंय, स्वागत केलंय षटकारांशी. फलंदाज सूरज. तर नॉस्ट्राईक एंडवरती फलंदाज बंटी. दरम्यानचा पुढचा चेंडू सामना करतो पुन्हा एकदा फलंदाज. यावेळेस आता मात्र चेंडू आता मात्र जातोय तो डाव्या सोडून जाणारा चेंडू होता. चेंडूला मात्र दंडित केले गेले. फलंदाज आता मात्र निश्चितच एक पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पाहतोय आपण फलंदाज ऋषी. तर गोलंदाज माफ करा, गोलंदाज ऋषी आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू ब्लॉकल व्हॅल्यू टाकलेला चेंडू होता. न समजणारा चेंडू होता. निश्चितच ब्रह्मास्त्र वापरले गेले. गोलंदाज ऋषी करवी टी फॉर टॅट उत्तर दिले. या अगोदर चेंडूवरती जरी खरा चेंडू होता त्या चेंडूवरती जरी 6 धावा आल्या असल्या तरी निश्चितच चांगलं पुनरागमन केले, चांगलं कमबॅक यावेळेस आता मात्र पाहायला मिळतंय ते गोलंदाज ऋषी करवी. कोणतेही उत्तर नाहीये. स्ट्राईक एंडवरती असताना फलंदाज सूरज. तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बंटी. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू. निश्चितच काय वेग आहे पहा. नवोदित गोलंदाज ऋषी. आणि निश्चितच जर सराव जर केला, सातत्याने जर सराव केला गोलंदाज ऋषी याने, तर निश्चितच एक चांगला प्रतिभावंत खेळाडू आपण पाहू शकतो तो गोलंदाज ऋषी करवी. सूरजचा हा दुसरा निर्धाव चेंडू. फलंदाज सूरजचा विचार केला तर आता पण चेंडू खेळले गेले 3 धावा मात्र केले एकवटल्यात त्या मात्र 6. या दरम्यान पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता. चेंडू आता मात्र भिरकावून लावले. चेंडू जातोय तो सीमेरेषे नजीक मिड विकेटच्या डोक्यावरून जिथे 1 धावा आता मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा मात्र पूर्ण करतोय. या 2 धावेच्या बराबरीनंतर समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्येचा आलेख आता मात्र युवा 11 संघ जाऊन थांबतोय तो 9 या धावसंख्येवरती. फलंदाज सूरज खेळतोय आपल्या नाबाद 4 चेंडू सामना करत 8 या धावसंख्येवरती. तर अवांतच्या माध्यमातून धाव येते 1 आणि याच बरोबर फलंदाज सूरज आता मात्र त्रिफळाचीत बाद होऊन परततोय. निश्चितच ज्या विकेटची आतुरता होती ती विकेट तो बळी आता मात्र मिळवण्यात यश आलंय ते गोलंदाज ऋषी याला. आणि का आपल्या संघ नायकाने आपल्यावरती विश्वास, आपल्यावरती जबाबदारी देऊन षटक क्रमांक 1 हाताळण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलंय ते गोलंदाज ऋषी याने. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज बाबू अद्याप देखील स्ट्राईक वरती आला नाही, परंतु इनॅट नंबर 3 वरती येतो आलाय तो फलंदाज बाबू हा स्ट्राईक वरती आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बंटी. बाबू याने आलेला मात्र मोठा प्रहार केला. चेंडू काय हवेत वास्तविक करतो आणि झेलचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. निश्चितच अनुभवाची कुठेतरी कमतरता दिसते. जोश आता मात्र निश्चितच आहे, परंतु अनुभवाची कुठेतरी कमतरता आहे. निश्चितच नावच आहे युवा 11. प्रवीणचा विचार केला तर युवा 11 मध्ये हे जे प्लेइंग 11 आहेत हे प्लेइंग 11 हे जवळपास वय वर्ष जर बघितलं तर फार 20 ते 22 च्या या वयोगटातील हे स्पर्धक आहेत. तर धावसंख्या जाऊन थांबते 6 चेंडू समाप्तीनंतर 11 धावसंख्या एका गटाच्या मोबदल्यामध्ये. सुपर 11 संघाचा जर विचार केला तरी देखील सुपर 11 हा युवा खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघ हा देखील एक युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. धावसंख्या आहे ती 11. 6 चेंडू सामन्यानंतर धावसंख्या आहे तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ. राईट ओव्हर द विकेट मारा करेल तडाखेबंद फलंदाज बंटी याला. बंटी विरुद्ध सौरभचा हा चेंडू पहिला चेंडू आखोटप्पा चेंडू. निश्चितच मनगटाच्या ताकदीने यावेळेस आता मात्र फक्त दिशा दिली आणि चेंडू जाऊन विसावतोय, थांबतोय तो सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांकाचा म्हणजे पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका यावेळेस आता मात्र आपण पाहतोय तो फलंदाज
बंटी याच्या बॅटमधून. बंटी खेळतो आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती, म्हणजे आपल्या खात्याची सुरुवात 6 धावांनी केली ती फलंदाज बंटी याने. तर युवा 11 संघाचा धावफलक जाऊन थांबतोय तो आता मात्र 17च्या घरामध्ये. फलंदाज बंटी आणि फलंदाज बाबू जितका वेळ खेळपट्टीवरती उभे राहतील, तग धरतील, जितकी मोठी पार्टनरशिप भागीदारी त्यांच्या दोघांमध्ये होईल विकेट क्रमांक 3 साठी, तितका वेळ जास्तीत जास्त धावा जमवण्यात यश येईल. ते युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या या दोन्ही खेळाडूंना एक मोठी भागीदारी होणं फार मोठं गरजेचं असणार आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू. चला पंच विनंती करायचं, पंच राहुल आपण विनंती करायचं, ताकीद द्यायची आहे खेळाडूंना की कृपया सामना जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण बराच वेळ इथं खर्च झालेला आहे. या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार फलंदाज बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. जणू काही आपल्या डगआउट मधून सेट होऊन आला की काय फलंदाज बंटी असं वाटतंय, कारण निश्चितच आल्याला 2 मोठे प्रहार मारतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 23च्या घरामध्ये. 23चा विचार केला तर या 23 मधील 12 धावा या जमत यश आलंय ते फलंदाज बंटी याला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परंतु बघा टप्पापर्यंत कायसा लो राहणारा चेंडू होता. जो अंदाज बांधला होता ज्या उसळीवरती चेंडू येईल त्यापेक्षाही कमी उसळी घेतली गेली चेंडूने. आणि त्याचबरोबर की काय पंचांचा इशारा येतोय बाईचा. बाईच्या माध्यमातून 2 धावा आता मात्र एकवटण्यात यश आलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस म्हणावी लागेल बंटी आणि बाबू याची. धावफलकाची धावा ह्या कशाही येवो, धावा येणं, धावफलक हलता राहणं, धावसंख्येचा अलग वाढता राहणं हे गरजेचं असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार, जो मुंबई पुणे हायवे एंडकडून राईट मोर द विकेट मारा करेल फलंदाज बंटी याला. आणि याच बरोबर फलंदाज बंटी याची आता मात्र खेळी मात्र संपुष्टामध्ये. बॅटचा आउटरेज घेत चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. आणि याच बरोबर दुसरा मोठा हातरा मिळतोय तो युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. धावसंख्या धावफलकावरती असताना मात्र 25 या धावसंख्येवरती दुसरा मोठा हातारा मिळतोय. तर जमेची बाजू एक म्हणजे की फलंदाज बाबू अद्याप देखील खेळपट्टीवरती शाबूत आहे. तर इनॅट नंबर 4 वरती आपण पाहत आहात फलंदाज गोटू. तर नौका फलंदाज गोटू विरुद्ध गोलंदाज. यावेळेस हा बॅटल आखो टप्प्यात चेंडूचा परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस आता मात्र केली गेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा माणूस होता, जोरकस फटका मारण्याचा माणूस होता, परंतु विचार केला तर चेंडू अगोदर निघून गेला आणि बॅट नंतर फिरली गेली. याचाच अर्थ की चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू सामन्यानंतर धावसंख्येचा आलेख आता मात्र काही ठिकाणी थांबलेला. धावसंख्या जाऊन थांबली ती आता मात्र 25च्या घरामध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचे चेंडू, परंतु यावेळेस जर बघितलं लाईन आणि लेंथ ती मात्र उजव्या इष्ट्या सोडून जाणारी असल्यामुळे पंचांनी हा चेंडू हा दंडित घोषित केले गेले आणि अवांतरच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. बराच काळ शांत असलेला धाव फलक आता मात्र 1 ने पुढे सरकतोय. युवा 11 संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 26च्या घरामध्ये. पंच चेंडू अवांतर. धन्यवाद. तर या अवांतर चेंडूचं समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 27 धावसंख्या. दरम्यान या निर्धाव चेंडू समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 इथे होतं मात्र समाप्त. 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर म्हणजे जवळपास 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27 धावसंख्या. यावेळेस धाव फलकावरती आहे 13.50 सरासरीने यावेळेस धावा जमवण्यात यश आले. ते फलंदाज
बाबू आणि फलंदाज गोटू यांना बाद होणार फलंदाज सूरज जो आपल्या वैयक्तिक 8 धावांचं योगदान देऊन बाद झाला. तदनंतर बाद झाला फलंदाज बंटी ज्याने 12 धावांचं योगदान दिलं. तर आता इनॅट नंबर 3 वरती फलंदाज बाबू जो खेळतो आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. तर क्रमांक 4 इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतात फलंदाज गोटू ज्याने एक चेंडू खेळला परंतु कोणती धाव घेतली गेली नाही. निर्धाव मात्र चेंडू केला गेला तो या मागील षटकाच्या अंतिम चेंडू. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा तयार बॉलिंग वरती एक आगळी वेगळी शैली यावेळेस आता मात्र आपण पाहत आहात. दरम्यानचा हा चेंडू पंचांचा इशारा कोणता येत नाही याचाच अर्थ की ऑफ द बॅट आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक क्रमांक 3 तिसरं हाताळतोय तो गोलंदाज ऋषी. डेड चेंडू करार केला गेलाय मुख्य पंच राहुल भोईर यांच्या करवी. धावसंख्याचा विचार केला धावसंख्या आहे धावफलकावरती मात्र 28 2 गाण्यांच्या मोबदल्यामध्ये. तर निश्चित आता दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हे दोन्ही संघ आहेत. तर निश्चितच जर युवा 11 संघाला जर नमवायचं असेल सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला तर मग मात्र किमान 60 ते 65 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागणार आहे. दरम्यानचा हा चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. 29 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारण्यात यश आलंय ते आता मात्र सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या या फलंदाजांना. दरम्यानचा हा चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने जिथे थोडंसं गचाळ क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत आता मात्र 2 धावा आणि निश्चितच दैव बलवत्तर होतं फलंदाज बाबू याचं. तर धावसंख्या आहे ती 31 धावसंख्या. या दरम्यान ऑन द नीज येऊन चेंडूला भिरकावून लावायचं होतं ते सीमेच्या नजदीक परंतु बॅटचा आणि चेंडूचा मिडचा संपर्क होत नाहीत. पंचांचा कोणता इशारा येत नाही याचा अर्थ हा ऑफ द बाईज. धावसंख्या आहे ती 32. एक चांगलं एक योग्य नियंत्रित मारा केला आतापर्यंत तरी काही चेंडू खराब वगळता आतापर्यंत सुरेख देखणा मारा केला गेलाय गोलंदाजांकरवी. या दरम्यान आखो टप्पा चेंडू होता पंचांनी डेड करार केला गेला कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग असल्यामुळे मुख्य पंच राहुल भोईर यांनी आता मात्र तो चेंडूचा निर्वाळा दिलाय की हा चेंडू हा तुम्हाला पर टाकाला डेड चेंडू मात्र करार केला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा फलंदाज तयार वरुण राजाची ती मात्र इथे हजेरी लागलेली आहे. निश्चितच ज्यांच्या साठी आपण हे सामने आयोजित केले असेच वरुण राजा आता मात्र इथे मात्र आपल्याला बरसताना दिसत आहेत. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये मात्र ऊन जरी असलं तरी आता मात्र वरुण राजेचं इथं आगमन झालेलं आहे. या दरम्यान एक चौकार आता मात्र मिळतोय. या चौकारानंतर समीकरण मात्र 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 36. धावसंख्या ती 36. 36 धावांपर्यंत मजल मारता आली ती आतापर्यंत सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाला. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे. या षटकातील काही चेंडू आणि पुढील षटकातील 6 चेंडू जवळपास या शिल्लक षटकांच्या चेंडूमध्ये जर तुम्ही एक मोठी धावसंख्या जर तुम्ही उभारली आणि जर दबाव निर्माण केला युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघासमोर तर निश्चितच तुम्हाला पुढील फेरीमध्ये जाण्याच्या निश्चितच द्वार हे खुले होतील. तर या अवांतर चेंडूने धावसंख्येचं खातं मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 37च्या घरामध्ये. पुन्हा तयार गोलंदाज ऋषी. यावेळेचा ऋषीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय
तो पंचांनी इशारा केलाय डेड चेंडूचा, माफ करा ओव्हर. षटक क्रमांक 3ची ते होते सांगता. 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूचा वाजवी खेळ संपलेला आहे आणि या 18 चेंडूच्या खेळीनंतर 37 धावा जमवण्यात यश आलंय ते सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाच्या या फलंदाजांना. तर 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडूमध्ये जवळपास 37 धावा उभारल्यात. या 37 धावा उभारत असताना आघाडीचे दोन फलंदाज फलंदाज सूरज आणि फलंदाज बंटी यांना मात्र गमावं लागलंय ते सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. षटक क्रमांक 4 अंतिम निर्णायक आणि स्लॉग षटक यावेळेस घेऊन आला आहे तो गोलंदाज सुमित. सुमितचा विचार केला तर पहिला चेंडू आता मात्र तो डेड चेंडू करार केला गेलाय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज फलंदाज बाबू जो खेळतो आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती, तर त्याला पूर्ण चांगली साथ देतोय फलंदाज गोटू जो खेळतो आपल्या नाबाद 5 या धावसंख्येवरती. या दरम्यान आखू टप्प्यात चेंडूचा चेंडू आता मात्र काही काळ हवेत वास्तव्य केलं. जाणून बुजून नो मॅन्स लँडमध्ये इथे मात्र चेंडू खेळला गेलाय आणि निश्चितच एक धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आता मात्र होतोय तो बाद. 38 धावसंख्येवरती लागलेला हा तिसरा मोठा हादरा तो सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. निश्चितच विचार केला तर प्रवीण सर कोणतीही गरज नव्हती धाव घेण्याची, कारण जवळपास आपल्या आघाडीचे दोन फलंदाज बाद झाले असताना सर्वस्वीपणे पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची गरज होती फलंदाज बाबू आणि फलंदाज गोटू याला. परंतु एक अतिरिक्त धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज आता मात्र आपला नाहक बळी गमावतोय आणि तिसरा मोठा हादरा मिळतोय तो सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. गोलंदाज सुमित याचा इथे आता मात्र कौतुक केलं गेलं पाहिजे, कारण आतापर्यंत विचार केला तर एक चेंडू फेकला गेलाय आणि त्या चेंडूवरती आता मात्र नियंत्रित मारा केला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू बघा, पंचांकडे अपील जरूर मागितली जाते आणि ही अपील आता मात्र उचलून धरली मुख्य पंच राहुल भोरे आणि या आजच्या दिवसातील दुसरा लेग बिफोर म्हणजे LB च्या माध्यमातून आउट होतोय तो फलंदाज बाबू. नवीन फलंदाज वैष्णव यावेळेस आता मात्र खेळपट्टीकडे पाचारण करताना निश्चितच एक युवा खेळाडूंनी भरले हे दोन्ही संघ आता मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. बघितलं तर दोन्ही संघ हे घरचे संघ आहेत. एकाच मैदानावरती आपल्या सराव करताना आपण यांना पाहत असतो आणि निश्चितच एकमेकांचे उणे दुणे काय आहे, काय प्लस काय मायनस याची निश्चित खातरजमा असलेले हे दोन्ही संघ यावेळेस आपण मात्र खेळपट्टीवरती पाहतोय. सुपर 11 आणि युवा 11 या दोन संघादरम्यानची चालू लढत. यावेळेसचा हा आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हिट विकेटच्या माध्यमातून पहिली हिट विकेट यावेळेस आता मात्र पाहतोय. तर पाचवा मोठा हादरा मिळतोय तो सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंब संघाला वैष्णवच्या माध्यमातून. तर निश्चितच विचार केला तर तू चल मैं आया या प्रकारची स्थिती यावेळेस आता आपण पाहतोय. ट्रेनचे डबे जसे घसरावेत तसे आता मात्र फलंदाज आता मात्र पवेलीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. याचं श्रेय जातं ते सुपर 11 माफ करा युवा 11 संघाच्या या गोलंदाजांना, कारण त्यांनी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला गेलाय आणि निश्चितच एक धाव आता मात्र मिळते ती बाईकच्या माध्यमातून. या एका धावेनंतर माफ करा 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावांचे समीकरण मात्र 2ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 40च्या घरामध्ये. कळंबोली क्रिकेट असोसिएशन म्हणजेच KCC
आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची मालिका एक दिवसीय मालिका रबर बॉलची या मालिकेतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना रंगतोय तो युवा 11 विरुद्ध सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम आमंत्रित केलं ते सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. आणि जर विचार केला तर आघाडीचे 3 फलंदाज गमावत सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने आता पण धावा जमवल्यात, त्या मात्र 41 धावा आता मात्र धाव फलकावरती जमवण्यात यश आले ते सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. या दरम्यान अंतिम षटक हाताळतोय तो गोलंदाज सुमित. निश्चितच झेल आता हवेत उडालेले झेल हे आता सुटले जात आहेत, कारण याचा पाठचं कारण जर विचार केला तर निश्चितच त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाची कमतरता यामुळेच की काय जणू काय हवेत उडालेले झेल इथे आता सुटला गेला. तर धावसंख्याचं खातं मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 42. 3 गडी बाद 42 या षटकातील हा पुढचा चेंडू. निश्चित बहुतेक हा चेंडू हा अंतिम असू शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो गोलंदाज सुमित, फलंदाज याला. आणि निश्चितच खोलवर टाकलेला चेंडू होता, या चेंडूवरती आता मात्र मिळते 1 धाव. दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि धावचीच्या माध्यमातून 5वा मोठा हादरा मिळतोय तो सुपर 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. 43 धावसंख्या धाव फलकावरती असताना, म्हणजेच 24 चेंडूंमध्ये 43 धावा करून 44 धावांची इथे आता मात्र आव्हान उभं केले ते युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. या येणाऱ्या 24 चेंडूमध्ये युवा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ कशा प्रकारे मजल मारतोय, कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करतोय हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे गुरुवर्य प्रवीण अर्जुन सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद योगेश. पुन्हा एक बार तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत कळंबोली क्रिकेट असोसिएशन आयोजित केसीए ट्रॉफी 2022 पहिल्या फेरीतील 7वी आणि अंतिम लढत. 2 युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ एकमेकांसमोर. युवा प्रतिभा, युवा गोलंदाजी, युवा फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय आणि युवा संघ या 44 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार याकडे मात्र तमाम युवा खेळाडूंचं लक्ष लागून राहिलं. कारण एकंदर पाठीराख्यांची संख्या जर आपण पाहिली तर युवा स्पोर्ट्स क्लब संघाच्या मागे खूप मोठा पाठीराख्यांचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मी म्हणेन की युवा पिढी या मैदानावरती परफॉर्म करत असताना एकूण धावा 43 आल्यात, 44 धावांचं लक्ष आहे. पण तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या चेंडूपासून आहे. अंतिम षटकामध्ये धावा आल्या, पण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि चौथ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 5. अंतिम षटकामध्ये 6 धावा आल्या, त्यामुळे 43 धावा झाल्यात. 44 धावांचं लक्ष आहे. तर विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 44 धावांचा युवा
स्पोर्ट्स किंवा युवा 11 संघ कशा पद्धतीने पाठलाग करणार किंबहुना सुपर 11 संघाचा जर आपण विचार केला तर सुपर 11 हे नाव जरी जुनं असलं तरी या संघामध्ये बरेचसे नवोदित खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. बाबू या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे अनुभव आहे. परंतु बाबू व्यतिरिक्त इतर खेळाडू जर आपण पाहिले तर बरेचसे खेळाडू हे युवा खेळाडू आहेत आणि अशा युवा खेळाडूंच्या खांद्यांवरती असणारी ही जबाबदारी या 44 धावा कशा पद्धतीने रोखल्या जाणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांची नजर ही जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील 7वी आणि अंतिम लढत आपण पाहतोय. ऋषी आणि सुदर्शन ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋषी असेल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज सुदर्शन. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळणं आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची आपली विकेट न गमावणं. ऑल सेट फॉर द रंचेस गोलंदाज. पहिला चेंडू नो चेंडू आहे. बीमरचा मारा या ठिकाणी केला गेला आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच 2 धावा दोनही फलंदाज पूर्ण करतायत. ऋषीसाठी संधी इथे मात्र मिळाली आहे आणि एकूण धावा आल्या आहेत या चेंडूवरती. तर पंचांचा इशारा नो बॉल. येस, इट्स ओव्हर वेस्ट राईट आणि एकूण धावा आल्यात या चेंडूवरती 3 म्हणजे 1+3 4 धावांचा बोनस जरूर मिळतोय युवा 11 या संघासाठी. चला जय भवानी स्पोर्ट्स, DDSR जय भवानी आणि रॉयल बी या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीमार चेंडूचा वापर केला जातो. ओव्हर वेस्ट हाईट अर्थात कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचानं मात्र नो चेंडू करार केला आणि सलग 2 बीमार चेंडू हाताळत असताना गोलंदाजाला मात्र या ठिकाणी कॅन्सल केला जाईल, रद्द केला जाईल. गोलंदाजी इथून पुढे करता येणार नाहीये. एकूण 2 धावा म्हणजे कोणत्याही प्रकारचा चेंडू न फक्त एकूण 6 धावा धावफलकावरती आल्या त्या युवा 11 संघासाठी. 4 आणि तर 2 बीमर चेंडू जो गोलंदाज करतो एका षटकामध्ये त्या गोलंदाजाचं ते षटक रद्द करण्यात येतं. हा नियम आहे, हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देखील नियम आहे. इथे 2 चेंडू बीमर हाताळले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यामुळे गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं या ठिकाणी. पहिला चेंडू बीमर होता ज्यावरती एकूण धावा आल्या 3. 1+3 = 4 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. त्यानंतर दुसरा चेंडू होता बीमर ज्यावरती आली सिंगल 1+1 एकूण 2 धावा. अर्थातच कोणत्याही प्रकारचा चेंडू न फेकता 6 धावा धावफलकावरती अंकित झाल्या त्या फलंदाजी करणाऱ्या युवा 11 संघाच्या. नवीन गोलंदाज बंटी. बंटी सूळच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला. आणखीन एक अनुभवी खेळाडू बंटी सूळ यावेळेस मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेला देखील नो चेंडूचा इशारा पंचांचा येणार. थोडंसं गतीवरचं नियंत्रण. पहिला चेंडू आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 3ही बीमर आणि एकूण धावा मात्र धावफलकावरती आल्या त्या 7 धावा. पण एकही चेंडू न फेकता 7 धावा युवा संघाच्या धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. त्यामुळे आता आणि इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. या गोलंदाजाला देखील रद्द केला जाईल. परंतु रद्द होण्याच्या अगोदर या लोवर फुलटॉस चेंडूवरती फलंदाज सुदर्शनच्या बॅटमधनं गगनचुंबी षटकार. तर या ठिकाणी देखील पंचांचा भीमर चेंडूचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंच पंकज आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण राहुल भोईर यांना पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत 2 गोलंदाजांचा वापर केला. 4 चेंडू फेकले गेले आणि 4ही चेंडू भीमर पाहायला मिळाले. एकही चेंडू न टाकता एकूण धावा धावफलकावरती आल्या त्यात 14 धावा.
तर 14 धावा धावफलकावरती आल्यात. 14 रन्स ऑन द बोर्ड. चला टॉस साठी यायचं आहे. DDSR जयभवानी संघ शेवटची पुकार आणि रॉयल बी संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहे. चला रॉयल बी संघाचा संघनायक देखील यायचंय प्लीज. DDSR जयभवानी स्पोर्ट्स आणि रॉयल बी. यावेळेला मात्र पहिला लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा गोलंदाज इथे वापरला जातोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या तर पहा या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय भास्करजी चव्हाण साहेब यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलंय. युवा संघाने जर हा सामना जिंकला तर भास्करजी चव्हाण यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक संपूर्ण संघाला. आणि ज्या प्रकारची सुरुवात UA11 संघाने केली मी म्हणेन की विजयापासून विजयाच्या समीप हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कारण कोणत्याही प्रकारचा चेंडू न फेकता तब्बल 14 धावा प्रतिस्पर्धी संघाने खर्च केल्या. त्यानंतरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. इथे मात्र थोडंसं बॅटवरचं नियंत्रण हरपलं जाते. मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज ऋषिकेश. ग्लोव्सचा वापर हा नक्कीच तुम्हाला ज्यावेळेला पावसाळी क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळता आयदर तुम्हाला ग्लव्सचा वापर करावा लागेल किंवा जर पॉसिबल असेल तर रुमाल हा ग्रिपसाठी असणं गरजेचं आहे. परंतु इथे ऋषी ग्लव्सची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. कारण केवळ ग्रिप वरती तुम्ही बॅट होल्ड करू शकत नाही. इथे काहीची कानामंत्रणा देखील आली आहे. परंतु भास्करजी चव्हाण साहेबांचं मात्र कौतुक करावं लागेल या ठिकाणी. कारण त्यांनी पाहिलं युवा खेळाडूंचा भरडा असलेला संघ आहे, खूप चांगली कामगिरी करतोय आणि अशा खेळाडूंचा उत्साह वाढवणं हीच तर खऱ्या अर्थानं ओळख असते या आमच्या मान्यवरांची. आणि त्यांनी मात्र ही गरज या ठिकाणी ओळखली. तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलंय जर UA11 संघानं हा सामना जिंकला तर. या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. या षटकामध्ये एकही चेंडू न फेकता 14 धावा हा विक्रम कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये नोंदवला गेला. आणि त्यानंतर मात्र एक षटक हाताळण्यासाठी तब्बल 3 गोलंदाजांचा वापर हा देखील एक वेगळा इतिहास मात्र आपल्याला आज या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण कळंबोली क्रिकेट असोसिएशन च्या या मॅचेस आहेत, हे सामने आहेत आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन विशेष कौतुक करावं लागेल. प्रभातजी अंबोरे अगदी सकाळच्या सत्रापासून या संपूर्ण स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. अक्षय सरोदे, त्याचबरोबर अमन लोहिया आणि कैलासजी जाधव आणि त्याचबरोबर हॅपी सिंग यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. तर या दरम्यान मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होतोय. पहा एका लांबलचक षटकाची सांगता झाली आहे. त्याचबरोबर विकासजी करे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण मनपूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. मला वाटतं सकाळच्या सत्रापासून आत्ता थोडासा अवधी त्यांना मिळाला आहे. त्यामुळे कळंबोली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर कळंबोली क्रिकेटशी संलग्न प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्रीडा रसिक हा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला मात्र त्याची पावलं आपसूकपणे मैदानाच्या दिशेने येतात. नो डाऊट कामाला प्राधान्य जरूर दिलं जातं, परंतु कामातून जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मात्र त्यांची पावलं आपसूकपणे मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही खऱ्या अर्थानं तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय विजयजी खानावकर साहेबांचं देखील नेहमीच मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं आहे. त्याचबरोबर हनुमंतजी चौधर असतील, दिनकर दादा पोपेडा असतील, या सगळ्यांचंच कळंबोली क्रिकेट असोसिएशनला मात्र खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य नेहमीच लाभतं. आम्ही सुरुवातीला देखील म्हटलं की जवळजवळ या आठवड्यामध्ये स्पर्धा होईल की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु आदरणीय विजयजी खानावकर साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, यांनी मात्र अगदी क्षणार्धामध्ये हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला मात्र प्रभात असतील, कैलास जाधव असतील, अमन लोहिया असतील, अक्षय सरोदे असतील, हॅपी सिंग असतील, यांनी मात्र रिस्पॉन्ड केला आणि जी जबाबदारी स्वीकारली आयोजनाची, त्यामुळेच की काय या स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या. परंतु युवा संघाने मात्र प्रभावित केलंय. या ठिकाणी चेंडू जातोय, पंचांचा इशारा नक्कीच येईल. इट्स वन बाउन्स इन टू द फेन्स, चौकार. ऋषीच्या बॅटमधनं मात्र आक्रमक फलंदाजी आपल्याला सातत्यानं या ठिकाणी पाहायला मिळते आणि दोनही सलामीचे फलंदाज
मात्र कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवत असताना 25 धावा धावफलकावरती येत आहेत. यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. सुपर 11 संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी भक्कम आहे, परंतु गोलंदाजीमधल्या काही ज्या कमतरता आहेत त्या कमतरता मात्र आपल्याला अगदी सुरुवातीला पाहायला मिळाल्या. आघाडीचे दोनही गोलंदाज निष्फळ ठरले आणि त्यानंतर मात्र चौथ्या गोलंदाजाला दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी आली. व अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. एक धाव जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. ऋषी आणि सुदर्शन ही जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. 1+1 एकूण 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. अठ्ठावीस 28. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर जरूर होता, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. फलंदाज दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. युवा 11 संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. पहिल्या विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सुपर 11 संघाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणाहून देखील कमबॅक करण्याची क्षमता या संघामध्ये आहे, नो डाऊट. सुपर 11 संघ इथून देखील फाईट बॅक केला जाऊ शकतो. हा सामना चुरशीचा होणार यात मात्र शंका नाहीये. 4 चेंडू झाले त्या षटकातील आणि धावफलकावरती धावा मात्र आल्यात त्या 29 धावा. 29 रन्स. विजयासाठी लक्ष आहे 44 धावांचं. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. 14 चेंडू 15 धावांची गरज, हे इक्वेशन होतं या चेंडूच्या अगोदर. आता मात्र 1 धावेची भर त्यामध्ये पडते, म्हणजे येणारे 13 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज. पण हा चेंडू निर्णायक असणार आहे. जर या चेंडूवरती मोठा फटका आला युवा 11 संघ फ्रंट फुटवरती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हा चेंडू जर निर्धाव आला किंवा विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु इथे अवांतर चेंडूचा इशारा पंचांचा. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. 13 चेंडू 14 धावा होते. त्या ठिकाणी मात्र 2 अवांतर चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आले. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 32. अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि भास्कर कन्स्ट्रक्शन अर्थात चव्हाण कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय भास्करजी चव्हाण साहेब यांच्याकडनं मात्र तब्बल रोख रक्कम 1001 रुपयांचं पारितोषिक युवा 11 संघानं जर हा सामना जिंकला तर. सिंगल अंतिम चेंडूवरती मात्र अंकित केली जाते आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावफलकावरती 33 बाद ही जमेची बाजू ठरते युवा 11 संघासाठी. आणि इक्वेशन मात्र बदलतं. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना मात्र चुरशीचा होणार यातील मात्र शंका नाही. अगदी सुरुवातीपासूनच आपण अंदाज बांधला होता ज्यावेळेला खेळाचा पूर्वार्ध सुरू होता. युवा 11 संघाला मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. सुपर 11 संघाकडून वैयक्तिक ओढ्यातील यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय फलंदाज. ऋषी मात्र या ठिकाणी बाद झालेत आणि पहिला विकेट गमावलाय. 12 चेंडू 11 धावा हे इक्वेशन आहे, माफ करा, कारण 4 षटकांची लढत आहे. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज गमावला जातोय. ऋषिकेशने 13 धावांचं योगदान दिलं. 2 चौकार ऋषीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. तोच ऋषी आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. नवीन फलंदाज राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3.
तर यावेळेला मात्र फ्लायटेड चेंडू होता. बॉलच बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या दिशेने चेंडू वळवलाय, खराब क्षेत्ररक्षण, बॅट बाउन्स आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडत असताना चौकार. सुदर्शनची बॅट आता मात्र तळपायला सुरुवात झाली आहे, कारण ऋषी बाद झाल्यानंतर पूर्णपणे आक्रमणाची धुरा ही फलंदाज सुदर्शननं या ठिकाणी सांभाळली. चौकार आलाय आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 37 धावा धावफलकावरती. अजूनही 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. निर्धाव चेंडू, सातत्यानं तुम्हाला गोलंदाजी निर्धाव चेंडूची करावी लागेल. अगदी याच प्रकारची गोलंदाजी पहा, पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला आणि इथून जितके निर्धाव चेंडू येतील तितका सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मात्र असेल ती सुपर 11 संघाला. आणि जर युवा 11 संघाचा विचार केला तर एक बिघिट सामना पूर्णपणे खुला असेल युवा 11 संघासाठी. यावेळेला मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर देखील आपल्याला पाहायला मिळाला. अराउंड 8 मीटर गोलंदाजी आणि त्याचा फायदा सिंगल. पण सिंगल न देखील धावसंख्येला आवर किंवा धावगतीला गवसणी घातली जाऊ शकते हे दोनही फलंदाजांना माहीत आहे. नाव जरी युवा असलं तरी वायूच्या वेगानं फलंदाजी काढायची क्षमता या खेळाडूंमध्ये. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा एक संधी आली होती सुपर 11 संघाला, परंतु सुपर 11 संघानं मात्र ही संधी गमावली आहे. सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते धावफलकावरती. फलंदाज राहुल आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय एकनं आणि संघाला मात्र घेऊन जातोय 39च्या घरात. अजूनही 5 धावांची गरज आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर या षटकातील चेंडू झाले तब्बल 5, म्हणजे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पण हा चेंडू जर निर्धाव आला तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला अंतिम षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. तर अंतिम चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव. इक्वेशन बदललं जातं. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा असताना तुम्हाला थोडासा अटॅकिंग फील्ड सेट करावं लागेल. सिंगल तुम्हाला रोखाव्या लागतील आणि त्याचबरोबर नियंत्रित गोलंदाजी, आत्तापर्यंत झालेली सुमार गोलंदाजीला तुम्हाला कुठेतरी रोखावं लागेल. आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असणार, कारण 2 गोलंदाज आतापर्यंत वापरले. बंटी यानं 1 षटक हाताळलं, अर्थातच जे दुसरं षटक होतं, आणि पहिलं षटक हाताळण्या गोलंदाजानं मात्र आपल्या वैयक्तिक गोड्यातील 2 षटकं पूर्ण केली. त्यामुळे येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल जो या सत्रातील 4था आणि अंतिम षटक हाताळणार. आणि या गोलंदाजाकडे आव्हान असेल ते 5 धावा डिफेंड करण्याच्या. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज, तर बरोबरीसाठी 4 धावा. पहा वैष्णवच्या हातामध्ये मला वाटतं चेंडू सोपवला गेला. चला थोडंसं स्पीडअप करायचं. सिंगल सेव्हिंग पोझिशन अद्यापही पाहायला मिळत नाहीये. थोडंसं मी म्हणेन की अनुभवाची कमतरता सुपर 11 संघाकडे देखील आहे, कारण 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्ही जितके जास्त क्षेत्ररक्षक लावणार तितका जो दबाव आहे तो दबाव तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण करू शकता. आणि खास करून सिंगल सेव्हिंग पोझिशन जर फ्रंटला असेल तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी ही तुमच्यापर्यंत जरूर असेल. वैष्णवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मी म्हणेन चेंडू नव्हे तर सामन्याचं भवितव्य सोपवलंय. पहिला चेंडू इथे मात्र बीमर, जी डोकेदुखी ठरली आहे सुपर 11 संघासाठी. हा 3रा असा गोलंदाज आहे ज्यानं आपल्या गोलंदाजीची सुरुवात बीमरने केली आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे युवा 11 संघ. या कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केसीए ट्रॉफी 2022 मध्ये पहिल्या विजयापासून हा संघ केवळ 4 धावा दूर आहे. आणि जर विजय संपादित केला तर भास्करजी चव्हाण साहेब, चव्हाण कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं मात्र तब्बल रोख रक्कम 1001 रुपयांचं पारितोषिक. ते मात्र निर्धाव चेंडू. पहा येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. राहुल इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा सुदर्शन मात्र सलामीचा फलंदाज.
अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि बॅक टू बॅक. असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू देखील निर्धाव चेंडू असेल, परंतु पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. आणखीन एक अवांतर चेंडू या षटकामध्ये फेकला जातोय आणि सुपर 11 संघासाठी अवांतर चेंडूची संख्या ही डोकेदुखी ठरली आहे. 41 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 3 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. निर्णायक विजयासाठी 3 तर बरोबरीसाठी 2 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. जेल मात्र सुटलाय. मी म्हणेन जेल नव्हे तर हा सामना सुटलाय. रोशन आहेत मला वाटतं त्या ठिकाणी आणि रोशनकडनं खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो जेल सुटल्याचं. या सिंगलनं संघाची धावसंख्या 42, 42 धावा धावफलकावरती येतात. एकूण चेंडू झालेत या षटकातील 2, अर्थातच येणारे 4 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 2 तर बरोबरीसाठी 1 धावेची गरज. आणि एक जमेची बाजू म्हणजे सुदर्शन आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बाबू जेलच्या खाली येतोय. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. इक्वल अप. नाणेफेकीच्या बळावरती जरूर युवा 11 संघाने सामना जिंकलाय, परंतु अजूनही 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. निर्णायक विजयासाठी अजूनही 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. नाणेफेकीच्या बळावरती युवा 11 संघानं हा सामना मात्र जिंकलाय आणि भास्करजी चव्हाण साहेब, प्रोप्रायटर चव्हाण कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं लावण्यात आलेल्या 1001 रुपयाच्या पारितोषिकाचा देखील मानकरी ठरलाय तो युवा 11 संघ. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय आणि ही विजयी धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. युवा 11 संघानं मात्र आपला पहिला विजय या ठिकाणी नोंदवलाय. पदार्पणातच या संघानं मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग करत असताना नशिबाची साथ देखील मिळाली.